नमस्कार. ताराराणी विद्यापीठ कमला कॉलेज कोल्हापूर स्वायत्त मानसशास्त्र विभाग ई कंटेंटच्या माध्यमातून प्रकरण क्रमांक 2 सामाजिक संवेदन. सामाजिक संवेदन हे प्रकरण मानसशास्त्रातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सामाजिक मानसशास्त्र या शाखेतून येतं आणि ते BA भाग 2 सत्र 4 पेपर क्रमांक 4 मध्ये शिकवलं जातं. तर मी प्राध्यापक के पाटील तुमच्याशी सामाजिक संवेदन किंवा सोशल परसेप्शन या विषयाशी संबंधित चर्चा करणार आहे. तर या सामाजिक संवेदनाची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहू. तर विद्यार्थी मित्र हो, व्यवहारात आपला अनेक व्यक्तींशी संबंध येतो. त्यापैकी काहींबरोबर बराच व्यवहार होतो, तर काहींबरोबर फार थोड्या काळापुरता व्यवहार होत असतो. रेल्वेमध्ये किंवा ST बसमध्ये शेजारी बसलेला तुमचा सहप्रवासी, भाजीपाला खरेदी करताना विक्री करणारा भाजीवाला, विचारपूस करण्यासाठी थांबलेला वाटसरू, भिकीची आस लावून तुमच्याकडे काहीतरी मागणारा एखादा भिकारी, किराणा माल विकणारा एखादा दुकानदार यांच्याशी आपला संबंध हा कमी वेळेपुरता येतो. पण थोड्याच वेळात त्यांच्याविषयी आपलं मत तयार होत असतं. ती व्यक्ती कशी असेल यासंबंधी आपण अंदाज बांधतो. त्यांच्याविषयी आपलं मत तयार करतो. ती व्यक्ती कशी असावी यासंबंधीही आपण अंदाज बांधतो. खऱ्या अर्थानं त्यांचं सामाजिक संवेदन होतं, त्यांचं मूल्यांकन होतं, त्याचं वर्गीकरण होतं. या संपूर्ण प्रक्रियेला सामाजिक संवेदन असं म्हणतात. इतर व्यक्तींना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची जी प्रक्रिया असते त्याला सामाजिक संवेदन असं म्हणतात. अर्थात सामाजिक संवेदन ही एक मानसिक प्रक्रिया असून उद्दीपकाचं अर्थपूर्ण ज्ञान हे त्या संवेदनामध्ये होत असतं. आणि हे संवेदन ज्या ठिकाणी घडतं, उदाहरणार्थ समाजामध्ये घडतं, म्हणून त्याला सामाजिक संवेदन म्हटलं. विविध वस्तू असतील, घटना असतील आणि व्यक्तीविषयी तयार झालेल्या संवेदना असतील. यामुळं आपला इतरांचे व्यवहार कसा असेल यावर प्रभाव टाकला जातो. त्यामुळे आपल्या भावना, आपले विचार, आपले वर्तन यांना दिशा मिळते एकाच व्यक्तीच्या संदर्भात. ही तयार झालेली जी सामाजिक संवेदनाची भावना आहे किंवा जे सामाजिक संवेदन आहे तेच इतर व्यक्तींचं तशाच पद्धतीचं असेल असं नाही. कारण ह्या जगामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे प्रत्येकाची मते भिन्न आहेत. प्रत्येकाचे आचारविचार वेगळे आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं वर्तन हे प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार असतं. त्यामुळं एकाच व्यक्तीविषयी झालेलं सामाजिक संवेदन हे अनेकांचं असू शकेल असं सांगता येत नाही. इतरांचं अचूक संवेदन होण्यासाठी आणि परिणामकारक आंतरक्रिया होणे हे फार गरजेचे असते. लोकांसमोर येणारा सार्वजनिक मुखवटा आणि त्यांच्यातील प्रेरणा या गोष्टी अत्यंत प्रामाणिक आहेत का हे आपणास ओळखता आले पाहिजे. आपण इतरांचं मूल्यमापन यशस्वीपणे करू शकलो नाही तर आपण चांगले संबंध प्रस्थापित करण्यात आपणाला अडथळा येण्याची शक्यता आहे. म्हणून सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी
अभ्यास करण्यासाठी सामाजिक संवेदन ही संकल्पना महत्त्वाची मानली आणि मग या प्रक्रियेमध्ये लोकांसंदर्भात विविध मार्गांची माहिती व त्याचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. सामाजिक संवेदनामध्ये सामाजिक संवेदनाची भूमिका महत्त्वाची आहे. इतरांना समजून घेण्याकरता आपणाला आपली कौशल्य व क्षमतांचा पुरेपूर वापर करावा लागतो. म्हणूनच आपण या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे येतात. एक आहे अभाषिक संप्रेषण, दुसरं आहे आरोपण, तिसरं आहे छाप निर्मिती आणि व्यवस्थापन. तर जे सुरुवातीचं अभाषिक संप्रेषण आहे, ते अभाषिक संप्रेषण आणि अभाषिक संप्रेषणाचे काही मूलभूत मार्ग आहेत. ते आपणास या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचे आहेत. बाकीचे जे 2 मुद्दे आहेत, आरोपण आणि छाप निर्मिती आणि व्यवस्थापन, हे आपण पुन्हा कधीच्या तासाला पाहू. पण सध्या तरी या तासाला आपण हे अभाषिक संप्रेषण आणि त्याचे असणारे मूलभूत मार्ग पाहणार आहोत. तर अभाषिक किंवा अशाब्दिक संप्रेषणाचे मुख्य 2 मार्ग आहेत. एक भाषिक संप्रेषण आणि दुसरं अभाषिक किंवा अशाब्दिक संप्रेषण. जे भाषेच्या माध्यमातून साधलं जातं ते भाषिक संप्रेषण आणि जे कृतीच्या माध्यमातून साधलं जातं त्याला अभाषिक संप्रेषण असं म्हणतात. तर संप्रेषण हा एक सामाजिक अंतर्क्रियेचा महत्त्वाचा पण साधा आणि सुलभ असा प्रकार आहे. संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत माहितीची देवाणघेवाण करणे होय. कोणत्या तरी माध्यमाने माहिती पोहोचविणे म्हणजे संप्रेषण होय. यामध्ये संवाद, नभोवाणी, दूरचित्रवाणी, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, वर्तमानपत्रे, त्याचबरोबर चित्रपट, नाटके, पुस्तके यांचा समावेश होत असतो. म्हणूनच आपण 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये संवाद किंवा संप्रेषण होताना शब्दांचा किंवा भाषेचा वापर न करता विविध शारीरिक अवयवांच्या सहाय्याने संप्रेषण घडून येत असते. त्यासाठी शारीरिक आविर्भावाने मनोगत व्यक्त केले जाते. त्याला अशाब्दिक संप्रेषण असे म्हणतात. तर अशाब्दिक संप्रेषणामध्ये समाजातील इतर व्यक्तीकडून जाणून घ्यायचे असेल तर अभाषिक सूचकावर काळजीपूर्वक अवधान केंद्रित करावं लागतं. आणि म्हणूनच याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आविर्भाव, नेत्रसंपर्क, नजरभेट, आसनस्थिती, शरीरभाषा किंवा देहबोली आणि इतर व्यक्त होणाऱ्या कृती यांच्यावर नियंत्रण ठेवणे बरेच कठीण असते. त्यामुळे अनेक अंतर्गत भावभावना शब्दांनी व्यक्त होत नसल्या तरी अभाषिक मार्गाने त्या व्यक्त कराव्या लागतात. अशा अभाषिक मार्गाने व्यक्त होणाऱ्या भावभावना, नेत्रसंपर्क अशा सुबक घटनांचा समावेश या अशाब्दिक किंवा अभाषिक संप्रेषणामध्ये होतो. तर या अभाषिक संप्रेषणाचे एकूण 5 मूलभूत मार्ग आहेत. पहिला आहे चेहऱ्यावरील आविर्भाव, दुसरा आहे डोळ्यांच्या हालचाली किंवा नेत्रसंपर्क, तिसरा आहे शरीरांच्या हालचाली, चौथा आहे आसनस्थिती आणि 5वा आहे स्पर्श करणे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण चेहऱ्यावरील हावभाव किंवा आविर्भाव म्हणजे काय पाहू. निवेदनामध्ये चेहऱ्यावरील हावभावाला माध्यम म्हणून महत्त्व दिले जाते. डोळे, नाक, कपाळ, गाल, ओठ, हनुवटी यांच्या हालचालीने जेव्हा मनोगत व्यक्त केले जाते तेव्हा त्याला चेहऱ्यावरील आविष्कार असे म्हणतात. 2000 वर्षापूर्वी रोमन वक्तृत्व करणारा सिसेरो हा म्हटला होता की चेहरा हा आत्म्याचे प्रतिबिंब असतो. चेहऱ्यावर मानवी भावभावनाचे प्रतिबिंब उमटते
त्यामुळं आधुनिक संशोधन सिसरोच्या म्हणण्याला पुष्टी देतं. सिसरोचे मत होते की मानवाच्या भावनांची अभिव्यक्ती ही चेहऱ्यावरती होते. त्यामुळंच इतर जण त्याचे निरीक्षण करू शकतात. तर मुख्य 6 प्रकारच्या भावनांचं आविष्करण चेहऱ्याच्या माध्यमातून होत असतं. राग, भीती, आनंदीपणा, दुःखीपणा, आश्चर्य आणि घृणा किंवा किळस. तर हे चेहऱ्यावरील आविर्भावाच्या संदर्भातलं महत्त्वाचं असं विधान जे सिसेरो याने केलेलं आहे, की चेहरा हा आत्म्याचे प्रतिबिंब असतो. म्हणजे चेहऱ्यावरती उमटणाऱ्या ज्या भावना आहेत, त्या बरंच काही सांगून जात असतात. याच्यानंतर दुसरा मार्ग जो येतो, तो आहे नेत्रसंपर्क. आपल्याबरोबर समोरची व्यक्ती डोळ्यावर काळा चष्मा घालून जर संभाषण करत असेल, तर आपणास असुखकारक परिस्थिती निर्माण होईल. कारण काळा चष्मा घातल्याने समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याच्या हालचालींचं निरीक्षण करता येणार नाही. त्यामुळे संभाषणामध्ये समोरच्या व्यक्तीच्या काय प्रतिक्रिया असतील हे कळणारच नाही. यामुळं प्राचीन काळी एका कवीने डोळे म्हणजे आत्म्याची खिडकी असं वर्णन केलं. कारण प्रत्येक व्यक्तीला समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याच्या पाहिलं जातं, त्यावेळी त्याच्या भावनांची जाणीव होत असते आणि व्यक्तीला काय म्हणायचं आहे समोरच्या व्यक्तीला, आपण कुठल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत हे समजत असतं. यानंतर पुढचा भाग आहे शरीर भाषा. देहबोली, आसनस्थिती किंवा हालचाली, हातवारे ही शरीराची हालचाल या सर्व गोष्टींना एकत्रितपणे देहबोली असं म्हटलं जातं. पहा, देहबोलीवरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते. देहबोलीवरून सर्वप्रथम भावनिक स्थिती कळते. जेव्हा व्यक्ती शरीराला स्पर्श करते, खाजवते, थोपटते, त्यातून भावनिक उत्तेजना दिसते. अशा हालचाली जेवढ्या जास्त तेवढी भावनिक उत्तेजना किंवा ताण जास्त असतो. सकृतदर्शन देहबोली किंवा शरीरभाषा ही इतरांच्या भावनिक स्थितीचे दर्शन घडविते. व्यक्तीची अस्वस्थता, एरझाऱ्या घालणे, घासणे, ओरबाडणे, खाजवणे अशा अनेक गोष्टींमधून दिसून ते येत असते. या वर्तनाची वारंवारता जितकी अधिक तितकीच व्यक्तीची अस्वस्थता पातळी उच्च स्वरूपाची असते. सर्व शरीराचा समावेश असलेल्या हालचालींमधून बरीच माहिती मिळत असते. धमकीवजा हावभाव, हात पसरून स्वागत यातून विरुद्ध भावनिक अवस्था दिसतात. अर्नॉफ बोईक आणि हायमन यांनी 1992 साली संशोधन करून सांगितले की बॅले नृत्याचा अभ्यास करत असताना त्यांनी 2 प्रकारची पात्रे निवडली. खूनशी सूड घेणारी मॅकबेथ व मैत्रीपूर्ण व सद्भावना असणारी रोमिओ आणि जुलिएट. तर यानंतर त्या पात्राच्या हालचालींचा अभ्यास केला. नकारातील पात्रांनी काटकोनातील हालचाली अधिक केल्या तर सकारात्मक पात्रामध्ये अधिक गोलाकारपणा होता. म्हणजेच शरीराच्या ठेवणीवरून सुद्धा कोणती व्यक्ती कोणत्या कामासाठी उपयुक्त आहे हे समजतं. शरीराच्या हालचालींमागे तत्परता किंवा मंदपणा यालाही सामाजिक आंतरक्रियेत महत्त्व आहे. चपळ असणारी माणसे इतरांचं लक्ष आकर्षित करून घेतात. शारीरिक हालचालीत मंद असणारी माणसे सामाजिक व्यवहारात मागे असतात. त्यामुळं हे जे 2 मुद्दे आहेत, शरीरभाषा, देहबोली किंवा आसनस्थिती, हातवारे करणं किंवा शरीराची हालचाल, हे सगळं अशा प्रकारे या उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट होतं. शेवटचा आहे स्पर्श. अभाषिक संप्रेषणातील फार महत्त्वाचा असा भाग आहे. आता हा स्पर्श किंवा टच, समजा एखाद्या छोट्याशा संभाषणाच्या निमित्तानं दुसऱ्या व्यक्तीने थोड्या वेळासाठी स्पर्श केला, तर तुम्ही त्याला कशी प्रतिक्रिया द्याल? या स्पर्शामधून कोणती माहिती किंवा वर्तनाचा अर्थ स्पष्ट होईल? तर ही जे 2 प्रश्न आहेत, या 2 प्रश्नांची उत्तरे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतील. शिवाय
स्पर्श कोणी केला हेही त्या घटकावरती अवलंबून असेल. स्पर्श करणाऱ्यामध्ये मित्र आहे, अनोळखी आहे, तुमच्या समूहातील आहे किंवा भिन्नलिंगी व्यक्ती आहे, वरिष्ठ अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे, आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आहे. या लोकांचा जर समावेश असेल तर त्या वेळी त्यांनी त्यांनी त्या पद्धतीने केलेला स्पर्श हा बरंच काही सांगून जात असतो. शिवाय शरीर स्पर्शाचे स्वरूप थोडा वेळ दीर्घकाळ सामान्य असे असेल तर स्पर्श शरीराच्या कोणत्या भागाला केला यावर देखील त्यांच्या भावना अवलंबून असतील. म्हणजे भावनेमध्ये शरीराच्या कोणत्या भागाला स्पर्श केला, तो कुणी केला, कोणत्या वेळी केला यावर देखील समोरच्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचं आहे स्पर्शातून हे आपल्याला समजत असतं. हा स्पर्श कोणत्या संदर्भात करण्यात आला हे देखील महत्त्वाचे. उदाहरणार्थ व्यावसायिक, सामाजिक परिस्थितीत, डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये वगैरे काय असेल तर या स्पर्शातून भावनिक, लैंगिक प्रभावीपणा, काळजी घेणे, आक्रमकता याचं निर्देशन होतं. या स्पर्शामागील सर्व बाबी बाजूला काढल्या व स्पर्शाचा योग्य अर्थ घेतला तर यातून धनात्मक संबंध निर्माण होऊ शकतो. इतरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासासाठी स्पर्श हा एक सूचक घटक म्हणून संबोधला जातो. त्यासाठी चॅप्लिन आणि त्यांच्या सहकार्याने एक अभ्यास केला की ह्या अभ्यास पदनिश्चयन घटकावरती अवलंबून होता. उदाहरणार्थ सामर्थ्य, पकड, कोरडेपणा, तापमान, जोर, कालावधी इत्यादी घटकावर तो हा अभ्यास होता. म्हणजे विद्यार्थ्यांना पदवीपूर्व विद्यार्थ्यांबरोबर हस्तांदोलन करण्यास सांगितले. हस्तांदोलन मुलामुलींनीही 2 वेळा करायचे होते. विद्यार्थ्यांची वेळ घेण्यासाठी हे प्रशिक्षित विद्यार्थी शाळेत आले व गेले. 2 वेळच्या हस्तांदोलनादरम्यान संशोधनातील सहभागी विद्यार्थ्यांनी एक प्रश्नावली भरून द्यायची होती. या प्रश्नावलीमध्ये बहिर्मुखता, सहमती, प्रामाणिक, अनुभवाबद्दल खुलेपणा, स्पष्टपणा वगैरे गुणधर्मांचा समावेश होता. पदनिश्चय करणाऱ्यांनी सहकारी विद्यार्थ्यावर किती छाप पाडली याचे निर्देशन करावयाचे होते. हस्तांदोलनात विविध घटकांचा समावेश होतो. यामध्ये कालावधी, पकडीतील पूर्णत्व, सामर्थ्य किंवा जोर या घटकांचा संबंध आहे किंवा ह्याचा संबंध येतो. या अभ्यासातून मिळाले काही निष्कर्ष फक्त मांडलेले आहेत. पहिला असं की हस्तांदोलन व व्यक्तित्व व गुण यांच्यात जवळचा संबंध आहे. दुसरा निष्कर्ष असा समजून आला की हस्तांदोलनात वारंवारता जितकी अधिक तेवढ्या प्रमाणात सहभागी व्यक्तीमध्ये बहिर्मुखता अधिक, लाजाळूपणा कमी दिसून आला. स्त्रिया हस्तांदोलनात अधिक सहभागी होत असतील तर त्यांची सहमती अधिक मिळते. आणि शेवटचा निष्कर्ष असा मिळाला की पहिली छाप व हस्तांदोलन यामध्ये जवळचा संबंध आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की बाबा स्पर्शाने देखील बऱ्याच भावना व्यक्त होताना किंवा व्यक्तीचं वर्तन हे ओळखता येतं. म्हणजे हस्तांदोलन तुम्ही जितक्या जास्त वेळा करशिला तेवढ्या प्रमाणात सहभागी व्यक्तीमध्ये बहिर्मुखता अधिक दिसून येते. म्हणजे त्यांना मित्र कमावणे, समुदायात बसणे, उठणे, फिरणे हे बहिर्मुखीपणा त्यांच्यामध्ये दिसून येतो. थोडक्यात काय तर हस्तांदोलनात भाग घेणाऱ्या व्यक्तीबद्दल लगेच कल्पना येऊ शकते की आश्वासक हातमिळवणी करत असेल तर त्यातून मौलिक जमेची बाजू पाहावयास मिळते. ज्या संस्कृतीत हस्तांदोलनाची परंपरा आहे या ठिकाणी भेटताना व निरोप घेताना हातमिळवणी केली जातेच. अभिनंदन करताना हात मिळवला जातो. हात मिळवताना आपल्या हाताचा स्पर्श किती झाला यावर 2 व्यक्तींमधील संबंध लक्षात येत असतो. हातात हात देताना फक्त बोटांचा स्पर्श झाला असेल तर 2 व्यक्तींमधील संबंध बरोबरचे आहेत असे लक्षात येते. अर्ध्या हाताच्या पंजाचा स्पर्श झाला तर मध्यम स्वरूपातील संबंध व पूर्ण हाताचा पंजाचा स्पर्श झाला तर 2 व्यक्तींमधील घनिष्ठ संबंध आहेत हे लक्षात येतं. तर हे अभाषिक संप्रेषणाचे मूलभूत 5 मार्ग आहेत आणि या 5 मार्गाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीविषयीची माहिती आपल्याला मिळत असते. समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचं आहे किंवा काय म्हणायचं आहे या प्रकारचं अंतःक्रियात्मक सामाजिक संवेदन आपल्याला होत असतं. तर या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा की अभाषिक संप्रेषण आणि ह्या अभाषिक संप्रेषणाचे 5 मूलभूत मार्ग आपण
पाहिलेले आहेत. धन्यवाद.